आणि आता बातमी आहे कोरोना संदर्भात। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने ठाणेकरांचं टेन्शन वाढवलंय। एकाच दिवसात 5 रुग्णांची नोंद झाली तर एकूण रुग्ण संख्या आता 28 वर जाऊन पोहोचलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने ठाणेकरांचं टेन्शन वाढवल्याचं पाहावयास मिळतंय। कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय। आरोग्य प्रशासन कशा प्रकारे सतर्क झालंय? प्रश्न काही दिवसांपूर्वी एका मुलीला JN1च्या विषाणूची लागण झालेली ठाण्यामध्ये पाहायला मिळाली। मात्र आता हाच कोरोनाचा नवीन विषाणू ठाण्यामध्ये डोकं वर काढतोय की काय अशा प्रकारची चिन्ह ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत। कारण कोरोना JN1चे 5 रुग्ण ठाण्यामध्ये सापडल्यामुळे ठाण्यात खळबळ उडालेली आहे आणि ठाण्यात आता सध्या 28 रुग्ण आहेत। 2 रुग्णालयात उपचार घेतात तर बाकीचे घरीच उपचार घेतात। मात्र याची लक्षणं जरी सौम्य असली तरी सुद्धा जे काही याचा धोका आहे तो मागील कोरोना सारखाच आहे। मात्र या सगळ्या कोरोना रुग्णांच्या वाढती संख्या पाहता आता ठाणे महानगरपालिका आणि त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्था सज्ज झालेली पाहायला मिळते। आता या आरोग्य चाचण्या आहेत ज्या आहेत म्हणजे कोरोनाच्या चाचण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। प्रज्ञा जी धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।